करणी म्हणजे नेमके काय ते आज आपण पाहणार आहोत. एखाद्या व्यक्तीचे आरोग्य खराब व्हाव किंवा त्या व्यक्तीची कोणतीच कामं होऊ नयेत, प्रत्येक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण व्हावा, या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून केले गेलेले तंत्रमंत्र, जादूटोणा, या गोष्टींना करणी असे म्हणतात. तर आपल्यावर करणी झाली आहे हे कसे ओळखले जाते? तर आपले कोणतेच काम होत नाही, कामात सतत अडचणी निर्माण होतात, आरोग्य बिघडणे, अकाल मृत्यू होणे, अपघात होणे, घरामध्ये सतत वाद निर्माण होणे, अशा गोष्टी घडू लागल्या की आपल्यावर काहीतरी करणी झाली असे समजले जाते. याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातही या बाधेचे काही दुष्परिणाम दिसून येतात, जसे की आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळे येणं, आध्यात्मिक गोष्टींचा कंटाळा येणं, आध्यात्मिक प्रगतीला अडथळा येईल असे वर्तन होणं, आध्यात्मिक गोष्टींचा कंटाळा येणं, आध्यात्मिक प्रगतीला अडथळा येईल असे वर्तन होणं, विनाकारण गुरुनिंदा करणं, अचानक देवावर अविश्वास दाखवणं, मन न लागणं, देव पूजा साधना करतेवेळी नकारात्मक विचार येणं. घरावरील करणी बाधेचे मुख्यतः अशा प्रकारच्या अडचणी परिणाम दिसून येतात. बऱ्याच वेळा वरील गोष्टी आयुष्यात घडत असतात. प्रत्येक वेळी त्या पाठीमागे घरावरील करणी बाधा हेच कारण असेल असेही नाही. या गोष्टी घडण्यामागे इतरही काही कारणं असू शकतात. श्री गुरुदेव दत्त.